तुम्ही काढाल तर आम्ही आहेच. तुम्ही चमकावा आम्हाला. आम्ही तर कधी पण रेडीच असतो. पण मग म्हटलं बाई तुला आवडतंय नाही का हो? नाही तसं काही नाही सर. आता ड्युटी संपली. हो राहू द्या ना या. व्हिडिओची सुरुवात रात्री 8-8:30 वाजता केली. हे माझे लहान दीर आहे धनंजय भाऊ, म्हणजे साहेबांचे सख्खे चुलत भाऊ आहे. ते MD डॉक्टर आहे. आणि ही माझी लहान जाऊबाई आहे सुनैना. ती आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे तिथे ती सिस्टर आहे. सुनैना माझी लहानी जाव आहे, पण तिला आहे ना माझा खूप अभिमान वाटतो. ती कधी नेहमी मला म्हणते का वहिनी तुमचे विचार खूप छान आहे, तुम्ही मस्त बोलतात, एखाद्याला काही समजून वगैरे खूप छान सांगतात असं नेहमी सांगते. आणि मला सुद्धा तिचा तेवढाच अभिमान वाटतो, कारण ती पण खूप बोलताना एकदम मस्त आणि एकदम छान बोलते, म्हणजे असं आपल्याला पटल ना असं बोलते. आणि त्यातले त्यात आमचं दोघींचं ट्युनिंग खूप छान आहे, त्याच्यामुळं आमचं खूप मस्त जमतंय. तिची ड्युटी संपली, मग आता ती घरी जायला निघाली. नाशिकला राहते, पण जायच्या आधी ना मग मला इंजेक्शन द्यायला आली, कारण माझी जरा तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं. ना चहा ठेवला होता, म्हटलं मस्तपैकी त्यांना अद्रक टाकून स्पेशल चहा बनवला. तर तिला तेच म्हटलं, ती मला बोलली होती का वहिनी मी 7 वाजता येणार आहे, पण तिला येता येता 8:30 वाजले. घरी येऊन इंजेक्शन मारणार. दाखव सावकाश द्यायचं. हा सावकाशची गॅरंटी नाही माझ्याकडे. चहा ठेवता ठेवता थोड्याशा आम्ही गप्पासुद्धा मारल्या आणि व्हिडिओ पण काढला. मला आवडतं आणि तिला पण माझ्या इथे ना खूप आवडतं, पण तिला आहे ना माझ्याकडे यायला वेळच नाही मिळत. तिची ड्युटी कसं कधी दुपारची असते, कधी नाईटची असते, कधी सकाळची असते, म्हणजे अशी वेगवेगळ्या वेळेत असते. त्याच्यामुळे ना तिला असं प्रॉपर कधीतरी माझ्याकडे येऊन आणि थांबायला वेळ नाही भेटत. तसं तिला आम्ही नेहमीच सांगतो, हे सांगतात आणि मी सांगते का कधी कधी तुला वाटलं तर आमच्याकडे येऊन मुक्कामाला थांबत जा, पण तिला असं यायला वेळच नाही भेटत. मग अशी कधीतरी आमची भेट होते. बघा आज आहे ना आमच्या इकडे दुपारी खूप पाऊस पडत होता, तर तिनेच मला फोन केला का वहिनी एवढ्या पावसामध्ये तुम्ही हॉस्पिटलला येऊ नका, मीच घरी येऊन आणि तुम्हाला इंजेक्शन देऊन जाईल. तर मग ती जायच्या आधी ना माझ्याकडे आली, नाशिकला राहतात, तर मग जायच्या आधी माझ्याकडे आली, मला इंजेक्शन वगैरे दिले. तर बघा अशा असतात आपले माणसं, आणि कधी कुठे आपल्याला उपयोगात पडतील ना ते आपण सांगू पण शकत नाही. तर ती आल्याबरोबर तिला म्हटलं तुझा व्हिडिओ काढू का, तर ती मला म्हणते तुम्हाला काढायचा असेल तर काढा, आम्हाला काही तुम्ही व्हिडिओ काढीत असले तर आम्ही चमकायला तयारच आहे व्हिडिओमध्ये. धनंजय भाऊंचा आणि सुनैनाचा माझ्या चॅनलबद्दल आहे ना मला खूप त्यांचा सपोर्ट आहे. त्यांना माझे व्हिडिओ आवडतात, वेळात वेळ काढून सुनैना माझे व्हिडिओ बघते, कधी कधी धनंजय भाऊसुद्धा बघतात, म्हणजे त्यांना आवडतं का रे वा छान वहिनी व्हिडिओ वगैरे यूट्यूबला टाकतात, तर खरंच त्यांना छान वाटतं. तिने मला सांगितलं होतं का मी 7 वाजता येईल, पण ती आली 8:30 वाजता. तर तिला तेच म्हटलं का मला सांगायचं फोनमध्ये का वहिनी स्वयंपाक बनवून ठेवा, आम्हाला 8:30 वाजणारे, वेळ होणारे, तर जेवण करून गेले असते. आता काय नाही, मला संध्याकाळची वेळ आहे, किती 7:30 वाजले. तर मग म्हटलं चला आज ना मस्तपैकी मसाले भात बनवूया. आणि थोडीशी मटकी आहे, मस्त मोड आलेली मटकी भिजत टाकली होती तर छान मोड आले. आणि सुक्की मस्त अशी म्हटलं मटकी बनवूया, मटकीची उसळ बनवूया. बाकी दुसरं काही करायचं नाही, सकाळच्या 2-3 पोळ्या आहे आणि थोडीशी भाजी सुद्धा आहे. तर मग म्हटलं मला बरेच दिवस झाले मसाले भात खायची इच्छा होती, तर म्हटलं आता तोच बनवते. मटकीची उसळ ज्या वेळेस आपण कडधान्य बनवतो त्यावेळेस कोणतंही कडधान्य असो ते गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे ना त्याचा वास वगैरे येत नाही. नाहीतर काय होतं आपण कडधान्य भिजत घालतो आणि एक दिवस मोड यायला ठेवतो, मग ते कडधान्य आपण थंड पाण्यात धुतलं ना का त्याचा वास येतो, आंबूस वास येतो. त्याच्यामुळे नेहमी गरम पाण्याने धुवून घ्यायचं. तर आता इथे मी गरम पाण्याने धुवून घेतलं, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. चला आता कांदा चिरून घेते, मसाले भाताला पण लागेल आणि मटकीसाठी पण लागेल उसळ बनवायला. हे बघा किचन व्यवस्थित सर्व काही आवरलेलं आहे, फक्त आता भांडे लावायचे. इथं भांडे आणि खाली भांड्याची पाटी पण एक भरली आहे, तर म्हणलं भांडे लावून देते, पण आधी स्वयंपाक बनवून घेते. खूप उशीर झालाय स्वयंपाकाला. आणि आज किचन ट्रॉल्या सुद्धा पुसून घ्यायच्या आहे व्यवस्थित, म्हटलं स्वच्छ किचन ट्रॉल्या पुसते.
कमीत कमी आता बरेच दिवस झाले, म्हणजे पुसलेल्याच नाही. कोल्हापूरला जायच्या आधी पुसेल होत्या, कोल्हापूरवरतून आल्यानंतर सुद्धा पुसलेल्या नाही मी. म्हणजे आता 15-20 दिवस झाले असते, पण अजून खराब वगैरे तरी झालेल्या नाही. चला आता ना मस्त कढईमध्ये मटकीची उसळ बनवते. एकदम मला सुकी बनवायची, कारण खिचडी भात बनवायचा आहे आणि सकाळच्या 2-3 पोळ्या आहेत. तर आधीला शेवभाजी आहे. तर इथे ना 2-3 पाण्याने मस्त अशी मटकीची उसळ धुवून घेतली. गरम पाणी केलं होतं, कांदा बारीक चिरला आहे. आणि आत्ता ना थोडासा माझ्या आवाजात बदलसुद्धा झाला आहे, कारण आता काल सुनाईनाने मला इंजेक्शन दिलं आणि गोळ्या औषधं दिले. तर तिने मला सांगितलं होतं का वहिनी डोस पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला लवकरच बरं वाटेल. तर मग आता यांना डोस पण पूर्ण करते आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे, जिरा टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा. तर कांदा एकच घेतला आहे. तेलामध्ये व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच लाल तिखट आणि ते टाकायचं आहे. कांदा छान परतून झाला आहे. आता इथे ना धना पावडर टाकते. मला ना प्रत्येक भाजीमध्ये धना पावडर खूप आवडते आणि धना पावडर मी घरीच बनवेले. तर हळदी पावडर टाकले, लाल तिखट टाकलं आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे. व्यवस्थित तेलामध्ये सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मस्त आपल्या गार्डनमध्ये कढीपत्ता आलेला आहे. खूप छान झाड झालं आहे. मागे ना मी कट केलं होतं, तर आता मस्त पानं फुटलेत आणि बघा किती मोठे मोठे पानं आहे कढीपत्त्याला. त्याच्याच नंतर इथे स्वच्छ धुतलेली मटकी मोड आलेली ती टाकून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ जरा प्रमाणातच टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं आहे. केटलला गरम पाणी ठेवलं आहे तापायला. थंड पाण्यामध्ये भाज्या बनवायच्या नाही. जेव्हा आपण कोणती भाजी बनवतो ना आणि त्या भाजीमध्ये गरम पाणी टाकलं ना का त्या भाजीची चव अजून वेगळीच येते. तर एकदम लाल तिखट आणि ते कमी टाकलं. मग काय होतं कधी कधी ना भाज्या पण मग तिखट होऊन जातात आणि थोडीच भाजी आहे, थोडी मटकी आहे, त्याच्यामुळं मग जास्त पाणी टाकायची गरज नाही. तर वरतून झाकण ठेवून दिलं आणि कमी गॅसवर शिजून देते. मग म्हटलं चला इंडक्शनवरतीच मटकीची उसळ शिजायला ठेवूया. तर इथे ना इंडक्शन चालू केली आणि झाकण ठेवून मटकीची उसळ शिजून देते. तोपर्यंत आता इथे मसाले भाताची तयारी करून घेते. तर गॅस चालू करून घेते, पातेलं ठेवते. तर माझ्याकडे ना ट्रायप्लायचे पातेले आहेत आणि कढायासुद्धा आहे. त्याच्यामुळे ना मग मी ट्रायप्लायचे पातेले वापरते, कढाया वापरते आणि कुकरसुद्धा आहे. तर तेल तापलं, तेलामध्ये जिरा टाकून घेतला आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि बारीक ठेचलेला लसूण टाकून घेते. सर्व मसाले वगैरे वरतीच काढून ठेवले आणि मला भातसुद्धा थोडाच बनवायचा आहे. तर मग मसाले वगैरे सर्व काढून ठेवले. इथं कांदा व्यवस्थित परतून झाला. लाल तिखट टाकून घेतलं आहे. लाल तिखट कमी घेतलं आहे. घरचा काळा मसाला, धना पावडर, त्याच्याच नंतर हळदी पावडर, हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतले. बारीक चिरलेला टमॅटो घेतला, शेंगदाणे घेतले आणि इथे इंद्रायणी तांदूळ आणि तूर डाळ टाकली होती. मूग डाळ नाही टाकली. तर म्हटलं चला आज आहे ना तूर डाळीत खिचडी भात बनवूया. आणि यांना मसूर डाळीत लागत होता, पण मसुराची डाळ संपलेली होती, म्हणजे मसूर आखी मसूर. तर आखी मसूर संपलेली होती. तर मग म्हटलं ठीक आहे. आणि इथे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं. केटलला गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता इथे ना भातामध्ये पाणी टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून व्यवस्थितपैकी कमी गॅसवर मस्त असा भात शिजवून देते. कारण इंद्रायणी तांदळाचा आहे. तर मग म्हटलं कुकरला नको, कुकरला लावलं तर आसट वगैरे होईल. तर मग म्हटलं पातेल्यातच शिजायला ठेवूया. किचन ट्रॉल्या म्हटलं एकीकडे भात होईल तर एकीकडे माझा किचन ट्रॉल्यासुद्धा पुसून होतील. पण काय झालं, हे बसले होते हॉलमध्ये टी व्ही बघत. तर त्याने मला पण बोलून घेतलं का ये जरा वेळ बस. आणि मी बसायला गेले तर मी मग जरा वेळ गप्पा मारत बसले. त्याच्यामुळं मग माझ्या किचन ट्रॉल्यासुद्धा राहून गेल्या. तर मग म्हटलं ठीक आहे असो, आता उद्या वगैरे पुशील. तर इथे ना छान अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे आणि गॅसवरती भात शिजतोय. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच